जाण्याच्या लिंबू फिरवलं ना आमच्यावर, कांडव बसलं मॅच बघतान. ज्या लांडग्यांना द्राक्ष मिळत नाही त्यांच्यासाठी द्राक्ष आंबट असतात. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. चल हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात कलाकार प्रीमियर लीग 2026 वर्ष दुसरा. मित्रांनो, काल पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा. काल आपण गव्हाण कोलीवाड्याच्या मानाच्या पालखीला गेलो होतो, त्याच्यामुळे पहिल्या दिवशी जाऊ नाही शकलो, पण आज गेलो आणि आज फुल धमाल केले. व्लॉग सुरू नव्हता केला. आपली पप्पूदाची टीम होती, त्यात आपला बेलपडकर दादा, गणेश दादा आणि आतिश दादा, बरेच आपले म्हणजे आपले उरणमधले म्हणजे जे आपल्याला खास म्हणजे ओळखतात, आपण जास्त जवळचे आहेत आपले, ते सर्व या टीममध्ये होते. तर त्यांना सर्वांना सपोर्ट करण्यासाठी मी देखील गेलो होतो. एवढी धमाल केली ना आम्ही, तर बोलू छोटाशी आठवण म्हणून हा व्लॉग टाकतोय. आणि व्लॉग सुरू पण नव्हता केला, आता व्लॉग घरी आल्यानंतर सुरू करतोय. फुल धमाल केले. व्लॉगमध्ये फुल ठस्सन वगैरे आहे, बघायला मजा येईल तुम्हाला. फुल धमाल केले. तर आणि आपलीच टीम जिंकले, तुम्ही या व्लॉगमध्ये बघणार आहात. फुल मजा केली. कलाकार प्रीमियर लीग म्हणजे तुम्हाला नावावरूनच अंदाज आला असेल, कलाकार प्रीमियर लीग म्हणजे काय. तर सर्व जे कलाकार आहेत, कोणही कलाकार, युट्यूबर्स, रील स्टार, सिंगर वगैरे सर्व जे कलाकार आहेत, त्यांच्यासाठी ही प्रीमियर लीग बनवण्यात आलेली आहे. त्यांना एकत्र येण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, कलाकार प्रीमियर लीग. सो सर्वजण इकडे भेटत आहेत. तर जे जे भेटतील त्यांना तुम्हाला भेटवण्याचा प्रयत्न करतोय, कारण का दुसरे बऱ्याच टीम बाहेर गेले असतील काल. आजही जे जे भेटतील ते तुम्हाला थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चांगला विचार आहे, वर्ष दुसरा आहे. तर कलाकार प्रीमियर लीग जे कल्पना ज्यांच्या मनात आली होती सर्व दादांची, तर त्यांना आपल्याकडून पहिले सर्वांना शुभेच्छा. टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. आणि आपण टॉस करू. कॉल कोण देणार? चला, अश्विनी जोशी कॉल देतील. टेल इज कॉल. टेल आला. या अश्विनी जोशी टॉस जिंकला. थोडी चर्चा करू आपण अश्विनीशी. अश्विनी जोशी काय म्हणशील? टॉस जिंकला. पंकजाची टीम टॉस जिंकलेली आहे. शुभेच्छा तुला, शुभेच्छा. पण दादा आमची स्टेपाट आहे आज स्टेपाटला सपोर्ट. अरे दादा चाललं चला बोलून. आणि जर सामना जर रेफर एवढ्या असे म्हणजे बॉलिंगला मारच करा. काय म्हणशील कलाकार प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये तू स्वतः संघ मालिक आहेस, तू स्वतः कॅप्टन आहेस. अश्विन जोशी तरी लगेच तुला फिल्डिंग लावून घ्या. आता वेळ घेऊ नका प्लीज. साहिल भोईनं काही सुरुवात केली आहे. षटकारी पुढचा बॉल रितेशचा. ऑन दी कार्पेट बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळते फक्त सिंगल. चला बेलपडकर दादा, चला बॅटिंगला. 16 रन. पुढचा बॉल. हो क्रॅकिंग कव्हर. नागोपालचा या ओव्हरचा फलंदाज. 4 सर्वांचं स्वागत. धन्यवाद सौरभ. आपण साठी मारले नाही, माकलांच्या साठी मारले बेलपडकर. अशा उन्हामध्ये आणि एक चांगलं पोषक अशा वातावरणामध्ये काय म्हणतात चेंडू मागे जातोय पुन्हा एकदा. आता खेळाडूंचा सहभाग असतो या कर्णधारावर. आता मात्र चेंडू होता, चेंडू हवेत जातोय.
चेंडू 26 धावांची गरज. जातोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू. साहेब माफ करा गुन्ह्यात हे कसं मॅटर केलाय गुन्ह्यात साहेब माफ करा या ठिकाणी मला सांगायला आवडेल, काय आवडेल? आपल्या टीमनी फक्त 20 धावा काढल्या असत्या तरी आपण जिंकण्यात आलो असतो. हो खडक आहे खडक. मला गलती हो गया. एवढी पण बेइज्जती नव्हती, एवढी पण बेइज्जती नव्हती. चला चला स्टेपार स्टेपार बघा काय नाचतात या उडून गेली कडक चला फायनल फायनल बढिया काय बोलतात चला फायनलला अजून फायनल बाकी आहे. दादा रडलो मी मगाशी. बेल पडकनी नांग्या मोरल्या. माझी इच्छा नाही रडायची, मी मगाशी भरपूर रडलो. हे बघा अजून डोळ्यातून पाणी येतो. शुभेच्छा दादा तुला, शुभेच्छा. 12 चेंडूमध्ये जे प्रवीण दादा घासे मॅन द मॅच दिले गेले आहेत आम्हाला. पाटील यांच्या माध्यमातून अनंत पाटील स्मृती देवीचा माळा जय श्रीराम. टी शर्ट कोणता चोरलास? कोणी दिला? चोरलास नाही अजून एक आहे. आणि स्टेपार्ड मध्ये एंट्री मारली. टी शर्ट टाईट बीट आहे त्या गावला चोरला का दिला? बॉडी काय बॉडीगारांची नाही स्पर्धा इकडे रील स्टार आणि युट्यूब स्टार काय भेटली? ए राजीव तुला काय फायनल बद्दल काय बोलशील आता? जल्लोष भाई, जल्लोष, फुल जल्लोष. फायनलला आवाज गेलाय. आणि हे फ्रीज कोणाला जाईल? फ्रीज आपल्याला कोणता पण फ्रीज फ्रीज कशासाठी आहे? आती दादाला असं आहे काय दंड करायला? चला इकडे डीपी प्रोडक्शन आहे आणि इकडे स्टेपार्ड वाले आहे. डीपी प्रोडक्शन चा कॅप्टन सनी दादा आपल्या समोर आहे आणि फायनलला टीम गेलेली आहे. शुभेच्छा तुला पहिले माझ्याकडून. आणि कसा काय वाटतं, कसं वाटतं? कसं तर खूप छान वाटतंय. लास्ट इयर आम्ही तिन्ही मॅच हरलेलो, तर यावेळी ठरवलेलं का नाही जिंकायची, फायनल कशी जिंकायची आहे. आणि खूप एफर्ट्स घेतले सर्वांनी आणि टीम कॉर्डिनेशन ही खूप छान होतं. तर आमचे प्रॅक्टिस सेशन पण नाही झाले, बट असं वाटत नाही का मी प्रॅक्टिस सेशन झाले ना, बट खूप सुंदर सर्वांचं कॉम्बिनेशन होतं, कॉर्डिनेशन होतं एकमेकांशी आणि पाहिजे तसा प्रत्येकाने त्याचा रोल प्ले केला म्हणून आज आम्ही फायनल खेळतोय. ओके दादा, आणि सेमीफायनलची मॅच तुम्ही बघितलेली असेल, समोरचा ओपोनंट पण मजबूत आहे, तसा तुम्हाला खेळायला लागणार आहे. दादा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा सर्वांना. ज्याचे पॉइंट जास्त तो ठरेल. बघा आपल्या समोर आता गणेश दादा, आम्ही बेलपाडकर दादा आपल्या सोबत समोर आहे आणि टीम फायनलला गेली. सेमी फायनलला उत्तम गेम प्ले त्यांनी दाखवलेला आहे आणि फायनलला गेलेली आहे टीम आपली. काय म्हणशील, कसं वाटतंय? खरंच जाम भारी वाटतंय, कारण काल आमची पहिली मॅच जशी झाली ना जाम बेकार झालेली एकदम. म्हणजे लोकांनी आम्हाला जाम जज केलं की यांना खेळता येते की नाही येते, अशा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. पण या मॅच मध्ये सकाळपासून आज आमच्या प्लेयर्सनी दाखवून दिला की हे लोकांचं बोलणं एक साईडला आणि आपली
मेहनत, आमचं कष्ट, आमची प्रॅक्टिस ही एक साईडला तो दाखवून दिला आणि आपण गेलो फायनलला. बरोबर, आता फायनल चालू आहे. आता आम्हाला फरक नाही पडत, आम्ही हारतोय जिंकतोय, आम्ही फायनलला गेलो, आमची टीम फायनलला गेली. जिंकण्याचा तर प्रयत्न सगळेच करतात, बरोबर, जिंकायचा सगळे प्रयत्न असतात, पण आम्हाला अभिमान आहे का आम्ही फायनलला गेलो. नाव ठेवणार बाहेर येतात, आम्हाला काल नावं ठेवली ना ते बाहेर येईल. जाण्याच्या लिंबू फिरवलं ना आमच्यावर, कांडव बसलं मॅच बघतान. मग फायनल मारल्यावर चिंबोरी का माकली. हे बघ मी बोललोय बसून पार्टी आहे, जिताऱ्यावर बसून. यांना चांगलं आहे, जर फायनल मारली ना तर भालावं पार्टी असणार आहे. भालावं बघा, ही सगळ्यात भारी पार्टी असणार आहे. भालावं, जितारी, करपाली, माकल्या, खाबस. आम्ही चेअरवाला सपोर्टवाला. जोडीत झालेले आहे मैदानामध्ये. आता फायनल मॅच चालू. सलामीची जोडी जातीये, टाळ्यांनी स्वागत होते. नाचाला रेडी. दोन्ही संघासाठी जातोय फायनल मॅच. पहिला चेंडू आणि आपली पहिल्याच बॉलात किंवा दुसऱ्या बॉलात आपली पहिली विकेट गेली. पहिल्या बॉलानं पहिली विकेट गेलेली आणि सगळं टेन्शनचं वातावरण झालेलं आहे इथं. काम टेन्शन हे काम आहे का तुम्ही टी शर्ट घेतले म्हणून चोरली म्हणून. आणि निश्चितच नाचायला लावलं त्याने पहिल्या चेंडूवर. तो सनी मेहर जातोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा खूप टकाचा चेंडू होता आणि पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु नाही गोलंदाजी करायची होती. ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सनी मेहर कडून. चला स्पीड करा प्लीज सनी. राईट बोलून चटकाला बोलून. आणि आता मात्र सुंदर फटका देते पाहायला मिळतोय. वन बाउन्स चेंडू हे त्याला म्हणजे या चेंडूला कट केला. चेंडू निश्चितच म्हटलं या चेंडूला मॅन फ्रॉम डीपी प्रोडक्शन. आता मात्र चेंडूची कड घेतली. चेंडू सरळ शॉर्ट टर्बन मध्ये खराब क्षेत्र गेलेले. दुसरी धाव सुद्धा. काय उत्साह, काय आनंद. स्टेप आणि तिसरी धाव सुद्धा. आणि या टीम सोबत आपण करू शकतो म्हणून फक्त गेम आपल्या गेम मध्ये राहा. शेवटचा बॉल टाकेपर्यंत कोणी होप सोडू नका. हे बघा, ही ट्रॉफी भेटण्यासाठी 46 धावांची गरज आहे 4 ओव्हर मध्ये. पहिला वाईट बॉल. नाही बॉल आहे. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. सेमीफायनल अगदी कालचा खेळ जर पाहिला आपण स्टेप आउट एंटरटेनमेंटचा, काय टीम आहे असा आम्हाला प्रश्न पडला होता. मात्र आज आल्या पाहिजे. एक सुंदर खेळ आज आपल्या या क्षणी. आणि येथे मात्र क्रिकेट, व्हॉट मॅच. काय खिलाड्यांनी देणारा झेल पकडतोय गणेश कोळी.
या डीजे प्लीज. बाबा बाबा माझी कसली थोडा कॅच गलती घेतली होते. दिनेशनी. आवरा मोठा गेम कसा काय घेतलाय यांनी. बाबा बाबा 50 किलोचा जिताना होईल यो. आता रंगात रंगात आली ही मॅच. आता रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. रंगात कशी रंगात रंगात आली ही मॅच. रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची कॅच. आता 5 चेंडू 14 धावांची गरज. 6 बॉल 14 पाहिजे होतं. खूप आवाजाची मागणी. दादानी अगदी पहिलेच बॉल मध्ये संपूर्ण विकेट घेतली. आता 5 चेंडू 14 नाचलो नाही, धावांची अजिबात नाचलो नाही, कारण का अजून 5 बॉल आहेत. 5 बॉल आहेत म्हणून नाचलोय नाही. थोडीशी धगधग कमी झालंय पण हाय. आणि back to back, बांगडी bat. गरज होती. सनी मेहरला परतावायला. कोणाला सांगायची गरज नाहीये, कोणाचा आवाज काढला तो. एक चेंडू 11 धावांची गरज. स्टेप आउट संघ. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तुम्ही मैदानात जायचं नाही. आणि स्टेप क्वेश्चन आलेला आहे. गेम आहे हाताने बोल. अंपायर आमचे क्वालिफाईड सर्व काल आम्ही जेव्हा पहिली मॅच हारलो ना तेव्हा मी आमच्या पोरांना एकच सांगितलेला की चक दे इंडिया बघला ना तुम्ही. त्यांची पहिली मॅच कशी झालेली, पुढच्या मॅच कशा झाल्या ते करायचा प्रयत्न करा. आणि 100% आमच्या पोरांनी तसाच केला. आणि वाह काय डायलॉग आहे. हार कर जितने वाले को बाजीगर घेते. आणि या ठिकाणी पण नाचताना दिसतंय, खुश आहे. वर्ष दुसरा आणि ट्रॉफी आपल्या उरणमध्ये आलेल्या आहेत. आता पप्पू दादा आपल्या समोर आहे. दादा काय म्हणशील, कसं वाटतं? खूप चांगलं वाटतंय. काल एवढ्या बेकार हरलो होतो की घरी झोप लागली नव्हती, पण आज त्या हरी जसे मुंबई इंडियन्स पहिली मॅच भूताला तशी आपण पण पहिली मॅच यांना दिलती आणि आता जिंकलेलो आहोत. आणि एवढा बरं वाटतं. आणि मेन गोष्ट आपल्याला वाईल्ड कार्ड एंट्री होती या टीमला आपल्या, आणि वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन लेट आलो पण सेट आलो. आणि काय बोलताय, गोव्याला घेऊन जाणार आहेस पोरांना? मी पोरांना आयोजक गोव्याला नेणार आहेत, बाकी पैसे सगळे त्यांनाच माझ्या इथून. खरं तर तुझ्या पहिल्या बॉलावरती मॅच चेंज झाला असं पण म्हणायला आवडेल मला. कारण बघ, आम्ही जरी आता मी एकटा बॉलिंग टाकत असलो तरी 11 जण आतमध्ये इन्व्हॉल्व होते. प्रत्येकाने बॅकअप दिला. आतिश दादांनी योग्य ते मार्गदर्शन केलं. त्यांनी एक शब्द मला आवर्जून बोलला तो की तुझ्या तुझी ही ओव्हर आपल्याला ट्रॉफी देईल. आणि माझ्या कानात ते शब्द बसलेलं. मी माझं 100% दिला. टीमवर्क केला. आज आम्ही जिंकलोय. शीट लागली.
ओके आणि बघा सकाळपासून सपोर्ट करतायत आपल्या टीमला, काय सांगशील दादा, कसं वाटतं? खूप छान वाटलं. सगळ्यांची मेहनत आज त्याचं फळ मिळालं सगळ्यांनाच. आणि स्टार्टिंगला थोडीशी फिल्डिंगमध्ये थोडंसं खराब चाललेलं, पण ते नंतर सावरलं. आणि आणि सेमीला ज्यांना ज्यांना आम्ही हरवलंय ते पण नंतर आमच्या बाजूने आले. पण सगळ्यांच्या नाकावर टिचून आम्ही जिंकलो. सोबत नाही, नंतर हारल्यानंतर पक्षप्रवेश झाला. बरोबर. ओके दादा, शुभेच्छा. आणि समोर जर भाऊ आहेत आपले तर काय वेगळाच मॅटर होतंय. हो, आता तर मगाच्या सेमीफायनलला तर भक्ती होती सपोर्टर आणि फायनलला नीता दिदी सपोर्टर होती. पण कसं आहे, खेळ आहे, शेवटी हार जीत होतेच. जिंकलेल्यांना आम्हाला शुभेच्छा सगळ्यांकडून. आणि जे हारलेत आमच्याकडून त्यांना आमच्याकडून बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम. आणि पंख्याची गरज आहे. नाही पुढच्या वेळेला अवेलेबल करायला सांगू आपण. कलाकार प्रीमियर लीग 2027ला कूलर फॅनची गरज आहे दादा. जास्त गरज. सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी मेहनत केलेली आहे, चेअरअप केलेला आहे, सपोर्ट केला. पण कसं एकदम थेट झालो. आणि सर पहिले तुला बघितली ना तेव्हा रेड कपडे घातलेलेच, मला वाटलं दिली मला कसं रेड मध्ये एकदम झक्कास झालं पाहिजे ना, म्हणून कसं आम्ही झक्कास झालो. काही बांधव बसवलं, तुम्हाला बांधव बसवलं. आम्ही सेकंड आलो तर आम्ही खुश आहोत का आम्ही सेकंड आलो. सगळ्यात खुश आहोत तुम्ही जिंकले. ज्या लांडग्यांना द्राक्ष मिळत नाही त्यांच्यासाठी द्राक्ष आंबट असतात. आम्हाला गोड होती. तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. शुभेच्छा द्यायला आले तर त्यांच्या शुभेच्छा ऍक्सेप्ट करा. हारल्याचं दुःख नाही, आम्ही जिंकल्याचं दुःख आहे. तुम्ही जिंकल्याचा आनंद आम्हाला. काय चलाकी मारली बघा. मगाशी वेगळी डिश होती, आता मी स्टार्टिंग तुम्ही माझं नाव कल्पेश दमडे. आपल्या समोर आहेत आणि ते नियोजन करतात गेले 2 वर्ष. मला त्यांना विचारायला नक्कीच आवडेल का ही कल्पना म्हणजे सर्व कलाकारांना, आपल्या परिसरातल्या सर्व कलाकारांना एकत्र करण्याची कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली होती? काही एवढा मोठा खेळ खेळवायचा, प्रीमियर लीग खेळवायची आणि एवढे मोठे बक्षीस कुठून कल्पना आली होती तुमच्या मनामध्ये? आणि सर्वात पहिले कोण याच्यात इन्व्हॉल्व आहे ते सांग. याच्यामध्ये अक्षय पाटील, स्वप्नील जलके, मॅक, मी स्वतः आपला स्टेपरचा पप्पूदा, पप्पनाचे आपले सगळे आणि आयोजक फक्त आम्ही नाही, इथे जमणारे सगळे कलाकार आहेत ना ते आयोजकच आहेत. जेणेकरून काय माहिती आमचं म्हणणं काय आहे, आपले एकत्र सगळे कलाकार, आपल्या आगरी कोळी कराडी आणि पूर्ण समाजामध्ये कलाकार एकत्र येत नाही. तर आमचा एकच मुद्दा आहे की आपले सगळे कलाकार आहेत ना ते एकत्र आले पाहिजे. जेणेकरून 2 दिवसा ठिकाणी असतात सुट्टी काढून 200 कलाकार इथे येतात, पावणे कलाकार येतात, बरेचसे कलाकार येतात. काय येतात? कारण का आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं असतं. हे फक्त कलाकार प्रीमियर लीग म्हणजे फक्त आपल्या आयोजकांचं याच्यात हातबीत काही नाही आहे. सगळा हात आहे ना आपलं अख्ख्या पूर्ण कलाकारांचा आहे. आपण जर एकत्र आलो तर आपण आपली कम्युनिटी, आपला समाज, आपली सर्व जे काय आहे ते एकत्र ठेवू शकतो, जपून ठेवू शकतो. उद्या इथे एअरपोर्ट होतं, इथं समोरच एअरपोर्ट आहे. काय होईल उद्या? आपले कलाकार दाबले जातील, बाहेरचे येऊन राज्य करून जातील. त्यापेक्षा आपण आपले एकत्र येऊ आणि एकत्र येऊन सर्वांना सपोर्ट करू. तर असाच आमचा उद्देश आहे. ओके दादा, तुम्हाला हा 2रा वर्ष 3ऱ्या वर्षासाठी खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी काहीतरी वेगळाच करू. डे नाईट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काय रे केडे, अजून बारी करत जायचा काहीतरी. पहिल्या वर्षी वेगळा झाला, या वर्षी त्याहून चांगला आला, 3ऱ्या वर्षी त्याहून चांगला. ओके दादा, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही पण आल्याबद्दल आम्हाला पण धन्यवाद. जेव्हा संकल्पना झाली, सुरुवात झाली, एका स्टुडिओमध्ये बसून 4-5 पोरांनी 15 पोरांनी मिळून केलेली, सहज केलेली होती. छोटासा कलाकार मॅच होती, पण एवढा मोठा होईल ते आम्हाला पण नव्हता माहिती होता. पण खूप मोठं झालंय. आणि जेवढे पण पार्टिसिपेट करतात ना, हा चुक्या होतात. जर एखादी कोणाचा डिसिजन चुकला असेल त्याच्यासाठी आम्ही सर्व क्षमा मागतो. कारण की काय एवढं मोठं नियोजन आम्ही 10-15 लोक नाही करू शकत. पण तुम्ही 200 लोक येतात तेव्हा तो पूर्ण नियोजन होतो. आणि तुमच्यासारखी लोक येतात, बघतात, ते आम्हाला अजून सपोर्ट भेटतो. आणि आपली माणसं आता जो हा ब्लॉग बघतोय किंवा काय खास करून खरं म्हणजे आम्हाला ज्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली ना त्यांचा खूप अभिनंदन. कारण की ते आहेत, ते हा कलाकार प्रीमियम लीग आहे. तर चला खूप धन्यवाद. आणि पुढच्या वर्षी ते तुम्हाला राज दाखवेल. चलो.
शुभेच्छा 2027 साठी. धन्यवाद. हे बघा बरेच टीमींना बांधावर बसवलेत आणि हे स्वतः मैदानामध्ये बसलेले आहेत आणि दादाचा मागासचा डायलॉग झालाच पाहिजे. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये चल. बेलपडकर दादा ऐकल कसा. हॅलो, खेळून झालेला आहे, जिंकलो बिंकलो आणि आता आरामात बसलो. आता बघा ट्रॉफी घ्यायला जायचं आहे. ट्रॉफी घालतोय. ओके चल. खेळाडू या जरा आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या. गणेश कोळी आपला संघ घेऊन या जवळ. प्लीज जवळ या, जवळ या. सगळे खेळाडू जवळ या प्लीज. आई याची मम्मी आपल्या सगळे खेळाडू या प्लीज. तुम्ही 2 दिवस मेहनत केली आहे. नमस्कार माझा जर आपल्या सहकार्यांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण ही गणेश कोहली या ठिकाणी यायचं आहे. कॅटेगरी आहे. आणि आमची स्ट्रॅटेजी तर कालपासून तुला माहितीच आहे कशी होती. काल आम्हाला लोकांनी जे अशी नावं ठेवलीत ना, थँक्यू भाई. गंमत मध्ये भल्यानं पुरून बोलले. स्टेपार्ट एंटरटेनमेंट सर्व शिल्डरांचं विशेष कौतुक. स्टेपार्ट एंटरटेनमेंट आणि 8 गडीजाने बाद केले. 4 मॅचेस मध्ये 5 ओव्हर टाकल्या. त्याचं नाव आहे, आलाय तो गाडीवर आणि आज जाणार मात्र सायकलवर. डीपी प्रोडक्शन संघाचा संजय पाटील. जबरदस्त गोलंदाजी केली, कारण निश्चितच लो स्कोरिंग मॅचेस मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. संजय पाटील या आणि आपला सन्मान हा स्वीकारा. आबा पनवेल मधून एक बडीमा घेऊन आला यो. बघ आणि ही चमचमती ट्रॉफी जिंकली जाते. आपले आधारस्तंभ अरे बाबा बापरे. गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट खेळ केला. आणि जर टोटल 5 मॅचेस त्याने खेळले, 6 चौकार लगावलेत, 4 षटकार लगावलेत, ज्याने टोटल मॅचेस मध्ये 76 धावा ठोकल्या आणि 4 ओव्हर्स मध्ये 34 धावा दिल्या, 8 गडी बाद केले, टोटल 3 कॅचेस घेतल्या. एवढा मोठा लेखाजोखा 2 दिवसामध्ये ज्याने क्रिकेटचा पूर्णपणे स्वाद आपल्याला दिला, ही मेजवानी दिली आणि त्या मेजवानीचा पूर्णपणे आस्वाद त्याने घेतला. 116 पॉइंट्स ज्याचे आम्ही गुणलेखन करताना त्यांचे काढले. त्याचं नाव आहे निवेदन क्षेत्रातील एक मोठं नाव. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहिलं जातं. नाव घेतलं की पहिलं एक व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं. ती धनाधन स्टेपार्ट एंटरटेनमेंटचा एक प्लेयर. नाव आहे आदिश पाटील. आदिश पाटील उत्कृष्ट फलंदाज जातोय, ज्याने 4 मॅचेस मध्ये तब्बल 6 चौकार मारले आणि आपण बघितलं 5 षटकार मारले, 3 विकेट घेतले. 41 चेंडू मध्ये टोटल ऑलवर 85 धावा होत्या. परंतु पॉइंट्स मात्र थोडे कमी पडले, कारण आतिश पाटील याचे पॉइंट्स आम्ही जेव्हा मोजले 116 झाले आणि थोड्या पॉइंट साठी तो मागे राहिलाय. त्याचं नाव आहे डीपी प्रोडक्शन संघाचा उदय मडवी. 100 पॉइंट्स. या उत्कृष्ट दुचाकी सायकल आणि सायकल मला दिली गेली आहे. एसएससी मोबाईल मराठी माणसाचा हक्काचं दुकान. मोबाईल सभेच्या माध्यमातून सायकल आणि ही सन्मान चिन्ह नवीन दादा घासे यांच्या माध्यमातून पटेल यांच्या माध्यमातून दिले जात आहे. बक्षीस आणि सन्मान चिन्ह मला दिले गेले जात आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे सर्व या KPL सीझन 2 आणि 1 चे आधारस्तंभ नवीन घासे यांच्या माध्यमातून